नेहमीच आम्हाला अनेक माणसांच्या अनेक साधकांच्या मुखातून ऐकायला मिळतंय, कशासाठी हा अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, नाही का? प्रत्येकाचा अट्टहास जो काही आहे, प्रत्येकाचे प्रयत्न जे काही आहेत ते तेवढ्यासाठीच आहेत की आमचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. बरं का माऊली? संत म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा असं प्रत्येकाला वाटतंय. ज्याला वाटतंय त्याला शेवटचा दिवस माहिती आहे का हो? तुम्ही काय आणि मी काय, नाही का? ज्याला वाटतंय त्याला शेवटचा दिवस माहिती आहे नाही. मग शेवटचा दिवस जर आम्हाला माहिती नाही आणि शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर वाटत असेल तर प्रत्येक दिवस गोड केला पाहिजे ना? काय प्रत्येक दिवस गोड केला पाहिजे, प्रत्येक दिवस गोड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. न जाणो कदाचित आपल्याला मिळालेला दिवस शेवटचा असू शकतो, न जाणो कदाचित आपल्याला मिळालेली वेळ शेवटची असू शकते. बरं का? आता मनापासून जर आपण प्रत्येकाने आपल्या मनाला जर विचारलं, आपल्या मनाला, तर मिळालेली वेळ आपण गोड करण्याच्या नादात असतो की कडू करण्याच्या नादात असतो? आम्ही जर संसार प्रपंचासाठी जर धावपळ करत असू, प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण मिळालेली वेळ काळ जर आम्ही फक्त स्वार्थासाठी स्वतःसाठी जर जगत असू, बरे का माऊली, तर असं म्हणतात स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी संसार प्रपंचासाठी आम्ही किती जरी धावपळ केली तरी आम्हाला आमच्या वाट्याला कडूच दिवस पाहायला मिळतात, गोड नाहीत, गोड नाहीत. मग आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा, प्रत्येक वेळ गोड व्हावी, प्रत्येक दिवस गोड व्हावा असं जर आम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही तुकोबांचा आदर्श घ्यायला पाहिजे, मौलींचा आदर्श घ्यायला पाहिजे, संतांचा आदर्श घ्यायला पाहिजे. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताई आदी करून सर्व संतांचा आदर्श आम्ही घ्यायला पाहिजे. तर आम्हाला आमची प्रत्येक वेळ गोड करता येईल. बरं का? जो क्षण आम्हाला मिळालेला आहे ना, संत म्हणतात घटका गेली पले गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणाना, रामकारे म्हणाना, आयुष्याचा नाश होतोय. अंतकाळ जर आम्हाला साधायचा आहे, शेवटची वेळ जर आम्हाला साधायची आहे तर प्रत्येक क्षण आम्हाला साधता आला पाहिजे, प्रत्येक पल आम्हाला साधता आला पाहिजे. बरं का? आणि म्हणून ज्याला वाटत असेल शेवटच्या वेळेला माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम यावं, त्याने आजपासून नव्हे आतापासून इंद्रियांना ते वळण लावलं पाहिजे, आतापासून ते प्रयत्न केले पाहिजेत. बर का? म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत असाते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. देवाला प्राप्त व्हायचंय की नाही? देवाच्या ठिकाणी निवास करायचा आहे की नाही? देवाला भेटायचं आहे की नाही? भगवंत म्हणतात सोपं आहे, शेवटच्या वेळेला जे माझं नामस्मरण करतात ते मला येऊन भेटतात, ते माझ्या ठिकाणी निवास करतात, ते मला प्राप्त होतात. असो, ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि एक कुंदे गाव, आणि या कुंदे गावातील हे शेलार परिवार, शेलार परिवाराचे पिताश्री कैलासवासी अप्पा गोविंद शेलार बाबांना गुरुवार दिनांक 30/7/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एकूण काहीतरी 5 जण भाऊ ना बाबासाहेब, 5-6 जण, 7 जण भाऊ. त्यापैकी या ठिकाणी असलेले श्री भाऊ गोविंद शेलार
अर्थात बाबांचे भाऊ, बाबांची मुलं श्री मनोज आप्पा शेलार, श्री दिनेश आप्पा शेलार, श्री श्याम आप्पा शेलार, बाबांची मुलगी सौ अनिता तानाजी भोईर, त्याचप्रमाणे बाबांची धर्मपत्नी आमच्या आईसाहेब वंदना आईसाहेब, बाबांचे पुतणे असतील, नातवंड असतील, पुतण्या असतील, संपूर्ण हा शेलार परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी, एक आदर्शयुक्त शेतकरी म्हणून या ठिकाणी बाबांनी कार्य केलं. मुलांचं संगोपन केलं, मुलांना मार्गदर्शन केलं, जे काही समाज कार्य करता येईल ते समाज कार्य केलं. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न केला, जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 73व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. अल्पशा आजाराने बाबांचं निधन झालं. मौली, माणूस जसा जसा वयाने मोठा होतो त्याला काय म्हणतात, वरिष्ठ, ज्येष्ठ नागरिक, नाही का, ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातंय. ज्येष्ठ नागरिक आपोआप होत जातो माणूस. काही वेळेला नाही झाला तरी तिकिटासाठी होतो, प्रवास करता यावा आणि तो योजनेचा लाभ घेता यावा म्हणून काही वेळेला स्वतः ज्येष्ठ नागरिक होण्याचा प्रयत्न करतो. बरं का माऊली? पण श्रेष्ठ नागरिक म्हणून जर व्हायचं असेल, एक श्रेष्ठ व्यक्ती म्हणून जर जगायचं असेल, ते व्यक्तिमत्व जर निर्माण करायचं असेल तर ते आपोआप होत नाही. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक सहज होत असतो, आपोआप होत असतो. वयाने मोठा झाला की ज्येष्ठ नागरिक झाला ना, नाही का? पण श्रेष्ठ जर व्हायचं असेल, श्रेष्ठ व्यक्तिमत्व जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतो. बरं का? मौली, लहानपणापासून जर पाहायला गेलं तर माणसाच्या ठराविक वयापर्यंत त्याला बरीच माणसं मिळत असतात, त्याच्या आयुष्यामध्ये येत असतात. बरं का? लहानपणापासून, आता लहान मुलाचा जर आपण विचार केला तर त्याला फक्त आणि फक्त आई प्रिय असते, अगदी लहानपणी. बरोबर की नाही मौली? ते रडायला लागलं ना, काकूने घेऊ द्या, काकीने घेऊ द्या, शेजारच्या काकूने घेऊ द्या, घरातल्या कोणीही घेऊ द्या, ते गप्प बसत नाही. आईचा स्पर्श झाला की तिथे गप्प बसता येते. त्याला आई आवडत असते. नंतर हळूहळू बाबा चॉकलेट द्यायला लागले की बाबा आवडतात, काका चॉकलेट द्यायला लागले की काका आवडतात, शेजारी ज्या वेळेला काहीतरी खाऊ आणलं ते द्यायला लागले की शेजारी आवडतात, जे पाहुणे येतात ते आवडतात. ठराविक वयापर्यंत माणसाला अनेक मित्र भेटत असतात, अनेक सोयरे भेटत असतात, अनेक नातेवाईक भेटत असतात. तसं या शरीरामध्ये सुद्धा वयाने वाढत असताना त्याला मार्गदर्शन मिळत असतंय, ज्ञान होत असतंय, जाणता होत असतो, काही गोष्टी कळायला लागतात, नाही का? सुरुवातीला दात नसतात, दात येत असतात, खायच्या आवडी वेगवेगळ्या निर्माण होत असतात ठराविक वेळेपर्यंत. पण ठराविक वयोमर्यादा माणसाने ओलांडली की जेवढं मिळालंय ना तेवढं हळूहळू हळूहळू कमी होत जातंय. माणसांसकट, इंद्रियांसकट सगळंच. काय वय जसं होत जातंय ना ठराविक वयापर्यंत, नाही का दादा मामा, ठराविक वयापर्यंत, त्याच्यानंतर माणसंही थोडी दूर झाली जातात. नातेवाईक, मित्र, शेजारी, समाज, हळूहळू घरातले सुद्धा किती दूर जातात. ज्यांच्यासाठी आयुष्य खर्च केलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही, स्वतःच्या आशा अपेक्षा बाजूला ठेवल्या, फक्त जगले 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 मुलांसाठीच.
परवाचं हरियाणा मधलं उदाहरण, शेवटच्या घटका मोजतोय बाप वृद्धाश्रमात आणि निरोप देतोय मुलींना, एकदा तरी येऊन बघून जा, एकदा तरी येऊन बघून जा. शेवटची इच्छा काय? मला माझ्या पोरींना पाहायचंय, मला मुलींना पाहायचंय, मला मुलींशी बोलायचंय, मुलींशी बोलायचंय. दुर्दैव हेच वाटतंय की मैताचा निरोप गेला तरी सुद्धा मुली आल्या नाहीत. 5,100 रुपये पाठवले आणि सांगितलं अंतिम संस्कार करून घ्या. आम्ही रोज ऐकत असतो मौली, नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आम्ही रोज ऐकत असतो, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावया काळाची एवढी पडेल बा, जेव्हा सोडविना तेव्हा माये बापू सोडविना, बंधू पाठीची बहीण असे ज्याची कामीनं दूर राहील. नेहमी ऐकत असतो आम्ही, बरं का. कळतंय पण वळत नाही हे दुर्दैव आहे. कळतंय पण वळत नाही हे दुर्दैव आहे. वळलं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आणि बदल होण्यासाठी संतांचं वाङ्मय आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे, मार्गदर्शन संतांचं आहे. जसं जसं ठराविक वयाच्या नंतर मनुष्य आपल्या जीवनाचा वाटचाल करतोय की नाही, तशी तशी सगळी दूर होतात, सगळी दूर होतात माऊली, बरं का. इंद्रिय सुद्धा आमची साथ सोडायला लागतात. नजर कमी झाली, ऐकायला कमी यायला लागलं, चालताना धाप लागायला लागली, डोके दुखायला लागले, पाय दुखायला लागले, कंबर दुखायला लागली माऊली. शरीर आमचं वाटतंय शेवटपर्यंत साथ देत नाही. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, बरं का. शेवटी आमचं ब्रेन काम करायला लागत नाही. मग असं म्हणतात शुद्ध गेले, बरं का. आता माणसं ओळखत नाहीत त्याला, किंवा त्या आजीला आता माणसं ओळखत नाहीत, बरं का. खाणं कमी होत आहे, दात कधीच गेले, नजर कधीच गेली, ऐकायला यायला कमी कधीच झालं, बोलता बोलता आता बोलायला धाप लागायला लागली, शब्द निघत नाही, ते सुद्धा कधीच गेलं. इंद्रिय हळूहळू साथ सोडतायत, मनही साथ सोडतंय. ऐका, शेवटी मनही साथ सोडतंय. नंतर अपान, व्यान, उदान आणि समान हे 3 वायू, व्यान, उदान आणि समान हे 3 वायू सुद्धा साथ सोडतात माऊली. आणि मग राहिलं जातंय फक्त प्राण राहिलं जातो फक्त. आणि मग त्या ठिकाणी प्राणवायू कार्य करत असताना मग आम्ही विचार करतोय, जवळजवळ सगळ्याच क्रिया बंद झाल्यात, खाटेवरून उतरवायला हरकत नाही, फक्त दुधकी आहे. दुधकीच म्हणतात ना त्याला, नाही थोडी दुधकी आहे फक्त. म्हणजे हृदय काम करतंय, श्वास चालू आहे, बरं का. हृदय काम करतंय, श्वास चालू आहे. आणि सगळ्यांनी जरी साथ सोडली माऊली, एक विशेष महत्वाचं आहे, सर्वांनी जरी साथ सोडली, सर्वांनी म्हणजे आयुष्यभर ज्यांच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, देह जिजवला, बरं का, आणि ज्यांना आपले आपले म्हणून म्हणत होतो त्यांनी जरी साथ सोडली, जीवाला जीव देणारे जरी बाजूला झाले, ज्या इंद्रियांच्या बळावर, ज्या देहाच्या बळावर आपण कार्य करायचो, वावरायचो, त्या देहाने जरी साथ सोडली, त्या इंद्रियांनी जरी साथ सोडली, तरी शेवटच्या श्वासापर्यंत भगवंत मात्र आमची साथ सोडत नाही, देव मात्र आमची साथ सोडत नाही. देव साथ सोडत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तो देव आमची सेवा करतोय, बरं का. आम्हाला कळत नाही, त्याचा विचार आम्ही करत नाही, आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, आमच्या आयुष्याचं गणित चुकलं जातंय, बरं का माऊली. असं म्हणतात, हातचा सोडून पलत्याच्या पाठी लागणं. आज माणसाची अवस्था तीच चालू आहे, बरं का. गणिताचा जर विचार केला तर हातचा सोडला ना, आयुष्यभर जरी गणित सोडवलं तरी उत्तर कधीच बरोबर येत नाही. तसं आम्ही जन्माला आल्याबरोबर हातचा विसरलो. आईच्या गर्भात असताना ज्याला प्रार्थना केली, जिथे संकल्प केला, ज्याला नवस केला, देवा येथून जरी सोडविसी, स्वहित करीन, गर्भवास चुकवीन, पुन्हा न येते स्वहित करीन, स्वधर्म आचरण करीन. आयुष्याचा जर आम्ही निवाडा केला, आयुष्याचा जर विचार केला, तर खरोखर स्वधर्म आचरण करतो का? स्वहितासाठी आम्ही जागे आहोत का?
स्वहिताचं कार्य आम्ही करतोय का? ते कार्य आमच्याकडून घडतंय का? बघा मन काय उत्तर देतंय ते. आणि हातचा विसरल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं माऊली. हातचा विसरल्यामुळे आयुष्याचं गणित चुकलं गेलं बरं का. ज्या वेळेला ते साधू आणि एका छोट्या झोपडीसारखाच मठ होता त्यांचा बरं का. मठ म्हणजे काही साधी झोपडी होती वनामध्ये, जंगलामध्ये. निवांत साधना करण्यासाठी त्या ठिकाणी ते राहायचे. निवांत अगदी साधना बरं का, एकांत आम्हाला मिळावा म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी ते साधना करायचे, देवपूजा करायचे बरं का, देवाचं नामस्मरण करायचे. आणि ज्याला खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना, जेवढा द्वैत गोष्टींपासून दूर राहील ना तेवढं चांगलं. बघा ना, हे माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, काय माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. त्रास आहे माऊली. जेवढं आपण आपल्याला असं जवळ करू ना, जेवढ्या गोष्टी, जेवढं आपण ह्या संसारामध्ये मोठं व्हायला पाहू ना, असं म्हणतात जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जेवढं मोठं व्हायला जाऊ ना तेवढ्या यातना आहेत. म्हणून साधू सत्पुरुष काय करतात माहितीये का? जेवढा एकांतात राहता येईल बरं का, स्वहित साधण्यासाठी जेवढा तो हिताचा विचार करता येईल ना तेवढा तो विचार करण्याचा प्रयत्न करत असतात, तेवढा एकांतात राहण्याचा प्रयत्न करत असतात. द्वैतातली एखादी गोष्ट माहितीच नाही, कानावर आलीच नाही, ते विचारही आपल्याला स्पर्श करत नाही. अतिशय सोपं उदाहरण आहे. मामा या ठिकाणी आहेत बरं का. त्र्यंबक मामा माझ्याविषयी असे असे बोलले किंवा मी त्यांच्याविषयी असा असा बोललो, हा विचार त्यांच्या किंवा माझ्या कानावर जर आलाच नाही माऊली तर ते विचारही स्पर्श करणार नाहीत ना. समजतंय ना? ह्या सगळ्या गोष्टींपासून आम्ही जेवढं दूर राहू ना माऊली, जेवढं आम्ही बाजूला राहू ना तेवढं आम्ही आमच्या जीवनाचा आनंद घेत असतो. आणि खरं आहे ते, तुम्हाला तुमच्या जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल ना तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण जेणेकरून तरी दूर राहता आलं पाहिजे. जर एकांतात निवांत परमार्थ करायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय तर संसार सोडायची गरज नाही, घरदार सोडायची गरज नाही बरं का. ज्या ठिकाणी आपण असू त्या ठिकाणी एकांत साधता येईल तेव्हा, जेव्हा द्वैत स्पर्श करणार नाही. काय द्वैत जर स्पर्श करत नसेल तर तुम्ही जिथे असाल तिथे एकांतात भगवंताचं नामचिंतन करू शकता. देहबुद्धी अधीन राहण्यापेक्षा विधेय स्थिती निर्माण झाली पाहिजे. काय जो देहबुद्धीच्या अधीन आहे ना तो सगळ्या आपल्या आवडीनिवडीचा विचार करत असतो. मग त्याला भाजीत मीठ जरी थोडं कमी झालं तरी पण तो दानापाना करतो. भाजीत मीठ जर जास्त झालं तर त्याचं लगेच सुदर्शन चक्र करून टाकतो त्या ताटाचं. काय आवडीची जर भाजी नसली तर अगोदरच बसायच्या आधीच त्याचा दानापाना चालू होतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तुकोबांचा मेव्हणा आलेला आहे. पण कितीतरी वेळेला तो बोध ऐकतो, कितीतरी वेळेला ती कथा ऐकतोय आपण, कितीतरी वेळेला ते चरित्र आपण ऐकतोय. आईसाहेबांनी दोघांना जेवायला वाढलेला आहे. तुकोबांनी सुरुवात केल्यानंतर अगदी बघितलं, पाणी फिरवलं नाही का त्या ठिकाणी, आणि भगवंताचं स्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजवन होते, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण हे जाणीजे यज्ञ कर्म. भगवंताचं स्मरण केलं आणि सुरुवात केली जेवायला. जेवण पूर्ण झालं. आता बाजूलाच बसलेले मेव्हणा बरं का ते भाऊजींकडे बघतय, सारखंच वाढलंय आणि मग हे काय दनादन दनादन हाणलं यांनी काय. आणि मी तर पाहतोय की एकही पदार्थात मीठ नाहीये. ठीक आहे म्हणे, कदाचित आजच्या दिवसाला यांच्या घरात मीठ खात नसतील. काय आई साहेबांनी ज्या वेळेला ते बघितलं तेव्हा त्यांना कळलं अरे, आणि मग तुकोबांना सांगायला लागले, मग तुकोबांना बोलायला लागले. तुकोबांनी सांगितलं मी खाल्लंच नाही, ज्यांनी खाल्लं त्याला विचार. काय
ज्यांनी खाल्लं त्याला विचार, हरीर करता हरीर भोगता. प्रत्येक कार्य करत असताना जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत धर्म कार्य देव कार्य जर करत असाल तर ते कार्य स्वतः पांडुरंग परमात्मा स्वीकारत असतो, करून घेत असतो, स्वीकारत असतो. त्याचं फळ सुद्धा तुम्हाला पांडुरंग परमात्मा चांगल्या प्रकारे देत असतो, बरं का. म्हणून देहबुद्धी अधीन होऊन राहण्यापेक्षा विधेय स्थिती, आणि विधेय स्थिती जर असेल ना, तो भाजी विचारून जेवायला मागत नाही. भूक लागल्यानंतर फक्त आवाज देतो, मला जेवायला वाढा. माणसांचे दोन प्रकार आहेत, एक खाण्यासाठी जगतात आणि एक जगण्यासाठी खातात. घरात पाय का दारात पाय पहिले विचारतात भाजी काय केली, समजायचं हे खाण्यासाठी जगतात. आणि जे येईल ते पुढ्यात आल्यानंतर चटणी भाकरी काही पंचपक्वान्न जे असेल ते दोन्हीकडे समान पाहतात. हा, चटणी भाकरीची पण आवड तेवढीच आणि पंचपक्वान्नाची आवड तेवढीच. मोक्षाचा अधिकारी आहे तो काय, दोन्हीकडे समान पाहतात ते, सुखाकडे आणि दुःखाकडे. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम हीन व्यथयन्ते पुरखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सुमृतत्वाय कल्पते. सुखातही आणि दुःखातही जी माणसं समान असतात, समान दोन्ही अवस्थेमध्ये असतात, त्याला तो मोक्षाचा अधिकारी आहे, मोक्षाचा अधिकारी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून देहबुद्धी अधीन राहण्यापेक्षा विदेह स्थिती निर्माण कशी होईल, कसं विदेह स्थितीने जगता येईल याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का. आणि म्हणून मग एकांतात राहावं, विदेह स्थितीने कार्य करता यावं म्हणून ते साधू त्या जंगलामध्ये छोटीशी पर्णकुटी बांधलेली त्या छोट्या झोपडीमध्ये राहत होते. पण ज्ञानी होते, बरं का. काही माणसं जशी वरून दिसतात ना तशी नसतात, म्हणून ओळखण्यामध्ये गफलत होते आमची. आम्ही वेगळी कल्पना केलेली असते ना, महाराज म्हणजे कसा पाहिजे, साधू म्हणजे कसा पाहिजे, बरं का. काही वेळेला एखाद्याच्या मुखातून आम्हाला स्वतः भगवंत जाणीव करून देत असतात, देव जाणीव करून देत असतात. देव बोलतो बालमुखातून, देव ढोलतो उंच पिकातून. याची प्रचिती, याचा प्रत्यय आम्हाला तेव्हा येतो जेव्हा आम्ही त्या देवाशी एकरूप होतो तेव्हा, बरं का. आमच्या कल्पनेत जो ड्रेस वेस आम्ही रंगवलेला असतो त्याप्रमाणे जर दिसला तर साधू, भले तो आचरण काय आहे, त्याचे विचार काय आहे, त्याचं जगणं वागणं काय आहे आम्हाला माहिती नाही. इकडे हे साधू जंगलामध्ये राहतायत, निवांत एकांत साधना करतायत, भगवंताचं नामस्मरण करतायत. मौली ज्ञानी आहेत, अभ्यासू आहेत, तपस्वी आहेत, तेवढी साधना श्रेष्ठ आहे. वैखरीला सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे, बोलण्याला सुद्धा तेवढं सामर्थ्य आहे. आणि अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला जायचे, मार्गदर्शन घेण्यासाठी जायचे, साधूचं मार्गदर्शन मिळेल हे हेतूने जायचं. आणि अनेकांच्या वेगवेगळ्या समस्यांचं निवारण साधू करायचे मार्गदर्शनाने. हे महत्वाचं आहे, बरं का. मार्गदर्शनाने अनेकांच्या समस्यांचं निवारण साधू करायचे. ही वार्ता राजापर्यंत पोहोचली. राजाने विचार केला, एवढी लोक त्यांच्याकडे जात आहेत, एवढ्या लोकांच्या समस्यांचं निवारण करतायत, आपणही एकदा साधूंना जाऊन भेटावं. आणि जाण्याची आधी एक वेगळी कल्पना केली होती त्या राजाने. काय की अरे एवढी लोक जात आहेत म्हणजे कशा प्रकारे तो तिथे मठ असेल, कशा प्रकारे त्या ठिकाणी तो सगळा नाही का असेल, ते सगळं कल्पना एक वेगळ्या प्रकारे केली होती. कारण हल्ली या कलियुगामध्ये काय होतंय माहितीये का, जिथे चमत्कार तिथेच नमस्कार केला जातो. आणि चमत्कार करणारे गोरगरिबाचं शोषण करतायत, गोरगरिबाला कळतही नाही. श्रद्धाळू जे आहेत,
ज्यांची श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन तुमचं आमचं शोषण करणारे बरेच आज या कलियुगामध्ये आहेत. खूप आहेत माऊली. राजाने कल्पना केली एवढी गर्दी असते म्हणजे साधू पण त्या पद्धतीने त्याप्रमाणे, मोठही त्याप्रमाणे सगळं काही असं विचार करायला लागला. त्यावेळेचे काय ना आत्ताचे काय, काही राजे असे असतात जिथे गर्दी असेल ना तिथे जाऊन 1-2 फोटो घेतला, तो व्हायरल केला की त्यांनाही बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो. काय मामा, खरं आहे की खोटं आहे? त्यांनाही आनंद वाटतो ना, साधूला पण आनंद वाटतो. हे दुर्दैव आहे बरं का. त्यांना आनंद वाटतो ठीक आहे, कारण मग कसं असतंय तो त्यांचा फायदा असतो, किंवा जिथे गर्दी असेल त्या ठिकाणी ते पण त्या ठिकाणी गर्दी असतात त्या गोष्टीचे, बाकीची काही गरज नसते. असो. आणि राजा त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहतोय तर अरे रे रे रे